तुमची पार्टनर वारंवार नाही असं म्हणते का? लगेच तिचं प्रेम कमी झालंय असा निष्कर्ष काढू नका. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. अनेक पुरुषांना वाटतं की पार्टनरने शारीरिक संबंधांना नकार दिला म्हणजे ती त्यांच्यावर प्रेम करत नाही. पण प्रत्यक्षात अनेकदा त्यामागे वेगळी कारणं असतात. जसं की दिवसभराचा थकवा, घरकाम, नोकरी, मुलांची जबाबदारी आणि मानसिक ताण. यामुळे अनेक महिलांना दिवसाच्या शेवटी प्रचंड थकवा जाणवतो. अशा वेळी शरीराला विश्रांतीची गरज असते. मानसिक ताण आणि चिंता, कामाचा ताण, आर्थिक चिंता, नात्यातील मतभेद किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे मन अस्वस्थ राहू शकतं. मानसिक ताण वाढला की लैंगिक इच्छाही कमी होऊ शकते. झोपेची कमतरता, रात्री पुरेशी झोप न मिळाल्यास ऊर्जा कमी होते आणि शरीर विश्रांतीकडे अधिक झुकतं. हार्मोनल बदल, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ, स्तनपान, रजोनिवृत्ती आणि मासिक पाळीच्या आसपास होणारे हार्मोनल बदल यामुळे इच्छा आणि आरामात बदल होऊ शकतो. काही आरोग्य समस्या, थायरॉइडचे विकार, ॲनेमिया, मधुमेह, दीर्घकालीन वेदना किंवा काही औषधांचे दुष्परिणाम यामुळे ही लैंगिक इच्छा कमी होऊ शकते. भावनिक जवळीक कमी वाटणे. अनेक महिलांसाठी भावनिक सुरक्षितता, संवाद आणि आदर हा नात्याचा महत्त्वाचा भाग असतो. नात्यात तणाव किंवा दुर्लक्ष जाणवल्यास त्याचा परिणाम जवळीकीवर होऊ शकतो. काही महिलांना शारीरिक संबंधादरम्यान वेदना किंवा कोरडेपणाचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक असतं. तर या सगळ्यामध्ये काय करावं? तर जोडीदाराशी शांतपणे आणि आदराने संवाद साधा. तिच्या भावना आणि थकवा समजून घेण्याचा प्रयत्न करा. घरातील जबाबदाऱ्या वाटून घ्या, एकत्र वेळ घालवा आणि भावनिक नातं मजबूत करा. समस्या वारंवार होत असेल किंवा आरोग्याशी संबंधित लक्षणं असतील तर स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, नकार म्हणजे प्रेमाचा अभाव असतोच असं नाही. अनेकदा तो शरीराच्या थकव्याचा, मानसिक तणावाचा किंवा आरोग्याच्या समस्येचा संकेत असू शकतो. परस्पर आदर, समजूतदारपणा आणि संवाद यामुळे नातं अधिक मजबूत होतं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी मला फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.